शिवरायांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. तर नवी मुंबई विमानतळावर मराठी मुलांनाच रोजगार हवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी नाही तर हिंदी सक्तीचा विचार करतो, हे लाजीरवाणं राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर रायगडमधील जमिनींचा आपल्याच नेत्यांकडनं परप्रांतीयांसाठी सौदा, ठाकरेंचा आरोप. जनसुरक्षा कायद्यावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं आव्हान. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही, राज ठाकरेंची गर्जना. सरकारचा महाराष्ट्र आणि मराठी संपवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा आरोप. तर आम्हाला भाषेचा द्वेष नाही पण सक्ती नको, असंही विधान. मंत्री आशिष शेलारांकडनं कांदिवलीत गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन. महापालिका निवडणुकीमध्ये गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न. पुण्यात उद्योग आणि व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दबाव पाहायला मिळतो. पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीये, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बऱ्याच वर्षांनी एकाला आवडीचं खातं मिळालं. क्रीडा मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंना टोला. महायुती सरकार विरोधात संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन. पत्ते खेळत आणि बॉक्सिंग करत मंत्री माणिकराव कोकाटे, संजय गायकवाडांसह वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचा निषेध. भाजप प्रदेशाध्यक्ष आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार. रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढवण्याची शक्यता. एमसीएच्या राजकारणामध्ये चव्हाण दिसणार, सूत्रांची माहिती. यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत 6 जणांवर गुन्हे दाखल. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी. आज गावात बंद, जमावबंदीचे आदेश लागू. पुण्याच्या यवत राड्यानंतर शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा, पवारांचं आवाहन. रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट. रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे आणि पवार यांच्या चर्चा. प्रांजल खेवलकर गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये.